नको. मुक्ता प्लीज कॉफी घे, तुला बरं वाटेल. तुला तुझे पप्पा बरे व्हावे असं वाटतंय ना? असं का बोलतोयस? मुक्त त्यांना सांभाळायचं म्हणजे आधी आपल्यामध्ये शक्ती असायला हवी. तू काहीच खात पित नाहीयेस, असं कसं चालेल? प्लीज कॉफी घे. सागर, मला खूप भीती वाटते. पप्पांची कंडिशन नेमकी काय आहे? त्यांना नक्की कुठे आणि किती लागलंय? डॉक्टर्स काहीच का सांगत नाहीयेत? मुक्ता डॉक्टर्स डायग्नाइज करताय. एकदा का रिझल्ट आला ना की आपल्यालाही कळेल. हो, पण त्यासाठी आधी गोवर्धन काका शुद्धीवर यायला हवेत. जोपर्यंत त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाही ना तोपर्यंत. आणि नाही आला तर? पप्पा शुद्धीवर न येता असेच पडून राहिले तर? डोंट बी सिली मुक्ता. मला खात्री आहे, मला पूर्ण खात्री आहे, गोवर्धन काका नक्की बरे होते, पूर्वीसारखेच अगदी ठणठणीत. मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस ना सागर? नाही, माझा देवावर विश्वास आहे आणि डॉक्टरांवरही. आणि मुख्य म्हणजे गोवर्धन काकांवर. त्यांचं विल पॉवर तुला माहिती नाहीये. हे'll be all right. काय चाललंय? वाव, व्हाईट फँग. बेटा, मला मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. तुम्ही ओरडणार आहात मला? मी ओरडणार आहे कशाबद्दल? दूध सांडलं म्हणून. नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. ऍक्च्युली एका वेगळ्याच विषयाबद्दल बोलायचं होतं.
बेटा तू तू हॉस्टेलला जाशील? आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. पण तुला जावंच लागणार आहे. मला माहिती आहे. त्या म्हणाल्या होत्या मला, मी या घरात आल्यापासून सगळं वाईटच होतं या घरात. मी जिथे जाते तिथे सगळे प्रॉब्लेम्स होतात. पण समजा मी त्या शाळेत गेले, तिकडच्या हॉस्टेलमध्ये राहिले, तर तिकडे सुद्धा सगळे प्रॉब्लेम्स होणार. मग ते पण मला काढून टाकतील. मग मी कुठे जाऊ? अरे काय इतक्या सकाळी सकाळी आणि इतक्या गडबडीत माझ्याकडे काय काम काढलंस? सांगच सर दम खाऊ द्या की हो. लय धावून आलोय. हा अरे एवढे पैसे हे कुठून आले? राव काय आहे ना, माझ्या गॅरेज मधल्या 3 गाड्या नशा पट्टापट्टी एकदम विकल्या गेल्या. त्याचं कमिशन आहे. अरे वा, कॉंग्रॅट्स. अरे पण हे पैसे घेऊन काय फिरतोयस? घरी ठेवायचे ना? दिले घरी दिले, बँकेत ठेवले थोडे. आणि हे आपल्यासाठी बरं का. आपल्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी. नाही मी नाही घेऊ शकत. नाही का? अरे नाही. अच्छा ठेवा. अरे हो ठेव. अरे कशाला? ऐका माझं, हे ठेवा. हे बघा, तुम्ही दोस्त आहेत माझे, आणि दोस्ताची गरज आपल्याला कळत नाही का? मला माहिती आहे तुम्हाला गरज आहे पैशाची आता, आणि दोस्त असून तुमच्यासाठी एवढं नाही करू शकत आपण. हा बस काय इजराव. ठेवा हो, ठेवा. बघू पेपर जरा वाचतो. डोळ्यांचे पारणे फिटले. काय ते गणपती बाप्पा. हा बोल विशाल. हा गौरी, आज रात्रीच्या नाटकाचे पास मिळेल. जायचं का? कितीचा शो आहे? रात्री 9चा आहे. नाही विशाल, खूपच उशीर होईल आपल्याला. अगं असं काय करते गौरी? ह्या आधी आपल्याला कधी उशीर झाला नाहीये का? नाही तसं नाही आहे, पण आता मी हॉस्टेलवर राहते, घरी नाही. नाही मला कळलं नाही. विशाल, एकतर हॉस्टेलचे काही नियम असतात आणि त्यात मी माझेही काही कडक नियम ठरवलेत, आणि मी स्वतःच माझे नियम मोडू शकत नाही. हे बघ विशाल, मी जेव्हा घरी राहत होते तेव्हा माझी जबाबदारी माझ्या आईबाबांवर होती, आणि आता मी हॉस्टेलवर राहते तर माझी जबाबदारी माझ्यावरच आहे. सो आय हॅव टू बी स्ट्रिक्ट विथ माय सेल्फ. कळतं ना तुला? ओ म्हणजे तू लोक काय म्हणतील याला घाबरतेस? नाही विशाल, ह्या बाबतीत माझ्यासमोर माझ्या बाबांचा आदर्श मी समोर ठेवला. मी लोकांचा विचार नाही करत. मला जे पटतं, योग्य वाटतं तेच मी करते.
कसं आहे ना विशाल, हॉस्टेलवर काही मुली राहतात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, पण मी इथे वेगळ्याच कारणासाठी राहते. आणि आता हॉस्टेलवर राहते म्हणून वेळा काळाचं बंधन न बाळगता कसंही कितीही वाजता कुठेही जाणं हे मला पटत नाही. गौरी, ज्यावेळेला तू घर सोडलंस आणि हॉस्टेलवर राहायला आलीस ना, त्यावेळेला मला असं वाटलं की तू इम्पल्सिव्ह आहेस म्हणून. बट आय वॉज रॉंग. मी तुला ओळखण्यात खूप चूक केली. तू सगळ्या गोष्टींचा खूप विचार केलास आणि खूप समंजसपणे वागतेस. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्स विशाल. बरं, नाटकाचा शो संध्याकाळी 6चा सुद्धा असतो ना? हो. का ग? का काय, मग 6च्या शोची तिकीट काढ ना. म्हणजे माझे नियम सुद्धा मोडणार नाहीत आणि आपलं नाटक सुद्धा बघून होईल. काय? ओके ओके, मी तुला कळवतो. ठीक आहे. ओके, बाय. बाय. नकोय. का? घे ना, मस्त गरमागरम आहेत. तुला माहिती ना मी असलं काही खात नाही ते. ओ, तू गाडीवरचं खात नाहीस नाही का? मी तुला सांगतो, तू ना मस्त अशी मोकळ्या हवेत फिरायला जात जा आणि त्यानंतर मस्त तळलेले पदार्थ, समोसे, भजी, भेळ वगैरे खा जा. आय एम शुअर तुझी तब्येत नक्की सुधारेल. मला काय झालंय? तुला काही झालं नाहीये ना, मग अशी का बसलीस दुःखी, उदास? यू नो वाय? कम ऑन यार, किती दिवस तेच उघडत बसणार आहेस? आणि विनी, या सगळ्याचा तुलाच त्रास होईल. होऊ दे. नाही, तुला त्रास झाला की मला त्रास होईल आणि पर्यायाने सगळ्यांना. मी म्हणतो, मुळात त्रास का करून घ्यायचा? विनी, जे झालं ते झालं. लाईफ गोज ऑन, हे लक्षात घे. तू लक्षात घेतलंस? सांग, तू लक्षात घेतलंयस का? विनी, प्रत्येक माणसाचं दुःख, प्रत्येक माणसाची गोष्ट ही वेगळी असते. मी एखादी गोष्ट लक्षात घेतली नाही म्हणून मी तुझ्याशी, किंवा तुझ्या एखादी गोष्ट लक्षात आली नाही म्हणून तू माझ्याशी बोलायचंच नाही असं नाही ना. शेवटी आपल्यापैकी प्रत्येकाला बोलायला, समजवायला कोणी ना कोणीतरी लागतच ना. अँड ऑल सेड अँड डन, मला असं कधी तोंड पाडून बसलेलं पाहिलंस? तुलाही मी नेमकं हेच सांगतो. मी अशी निराश होऊन जाऊ नकोस. काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न कर. आय एम शुअर तुला तो नक्की सापडेल. मी खूप उपदेश करतोय का ग? हसलीस की किती छान दिसतेस. माहिती मला. समोसे घे ना आता. नाही नको. घे ग, आता घ्यायला काय हरकत हो, मला नको नाही. आहे. एकच घे घे घे. काय होणार नाही ना? नाही नाही, एक घेतलं तर काही होत नाही ग. ओके. हा, खा. खाऊ ना. हो का? खा
हे परमेश्वरा, जे सतत तुझ्या नामस्मरणात राहिले, आयुष्यभर संकटकाळी ज्यांनी तुझ्या नावाचा धावा केला, तुझ्या भक्तिरसात ज्यांनी आयुष्य घालवलं, त्या सगळ्यांचं तू रक्षण कर. सागर, काय? पप्पांना बघून आले विंडो मधून. कसं तरीच वाटतं रे सागर, त्यांना तिथे असं पडलेलं बघू. जर तू 10-10 मिनिटांनी त्यांना बघायला जाणार असशील तर तुला त्रास होणारच. काय एवढी काळजी करतेस? सगळं ठीक होईल. ट्रस्ट मी. सागर, तुला एक सांगू? सांग ना. मी आणि शालिनी काकू ना अण्णांकडे गेलो होतो. मग तेव्हा अण्णा म्हणाले, सागर आणि मुक्ताला तुमच्या कुलदैवताच्या दर्शनाला पाठवा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनालाही पाठवा. सागर, मला असं वाटतं आपण तिथे जाऊन आलो ना तर पप्पांच्या तब्येतीत नक्की सुधारणा होईल. हाऊ इज इट पॉसिबल या अशा परिस्थितीत? प्लीज सागर, जाऊया ना. ठीक आहे, हाही उपाय करून बघूया. ह्याच्यामुळे जर गोवर्धन काकांच्या तब्येतीत काही सुधारणा होणार असेल तर नक्की जाऊ. ओके, डोंट वरी. दिवाकर, आमच्या गैरहजेरीत पद्माकरने गोवर्धनना बोलावून घेतलं आणि त्यांच्या हातात महत्त्वाची सूत्र दिली. हे फार चांगलं झालं. गोवर्धननी ज्या काही नवीन पद्धती अंमलात आणल्या आहेत त्याचे चांगले इफेक्ट्स दिसत आहेत आम्हाला. जसे फायदे आहेत तसे तोटेही त्याचे अनेक आहेत. अनेक कामं जी लवकर व्हायला पाहिजे ती वेळेवरती होत नाही, थांबून राहतात. आमच्या मार्केटिंगचा एक चेक 1 आठवडा झाला अजूनही पास झालेला नाही. त्या पार्टीला थांबवता थांबवता माझ्या नाकी 9 आले. पण आम्हाला असं कळलंय की त्या डिपार्टमेंटकडनं सपोर्टिव्ह पेपर्स उशिरा गेलेत. दिवाकर, एक स्पष्ट विचारू? विचार ना मग. कंपनीच्या फायद्यासाठी गोवर्धननी जे काही कडक नियम केलेले आहेत ते तुम्ही पाळता का त्या नियमांना डावलून तुम्ही स्वतःच्या पद्धतीनेच काम करता? मी माझी पद्धत कशी काय वापरणार? म्हणजे माझेही हात बांधलेले आहेत ना. सध्या आम्ही ऑफिसमधल्या सगळ्यांना भेटतो, सगळ्या डिपार्टमेंटच्या फाईल्सही चेक करतो. मार्केटिंग आणि सेल्स या डिपार्टमेंटमध्ये काही ना काहीतरी गडबड आहेच. नियम धाब्यावर बसवून काही बिलही पास केलेली दिसत आहेत. नाही, ती सगळी खाती माझ्याकडे आहेत आणि मी लक्ष देतो ना त्याच्याकडे. जरा नीट लक्ष घाला आणि या संबंधात एक नोट तयार करायला सांगितली आम्ही. ती वाचून पहा आणि तुमचं एक्सप्लेनेशन लवकरात लवकर आम्हाला पाठवा. कळलं?